मी श्रेयस विकास कणेकर, सीकेपी सोशल क्लब, सीकेपी ज्ञातीतले मंडळी, पप्पांचा मित्रपरिवार आणि उपस्थित नातेवाईक या सर्वांचे आभार मानतो. आज आपण इकडे पप्पांना श्रद्धांजली द्यायला जमलेलो आहोत आणि त्यानिमित्त मी माझं एक छोटंसं मनोगत व्यक्त करतो. 27 जुलै 1949 स्वातंत्र्य सैनिक श्री श्रीकांत पांडुरंग कणेकर यांच्याकडे प्रथम पुत्ररत्नाचा जन्म झाला. नाव ठेवलं विकास. मुंबईतील एक छोटं उपनगर ठाकुर्ली, त्यावेळेस उपनगर म्हणजे गावच, इकडे एका छोट्याशा चाळीत अतिशय साध्या राहणीमानात आमचा परिवार राहत होता. परंतु आजूबाजूला मामा आणि मावश्या राहत होते आणि अशा अतिशय प्रेमळ वातावरणात एकत्र कुटुंब पद्धतीत माझ्या वडिलांचं संगोपन झालं. देशप्रेम आणि समाजसेवा याचं बालकडू माझ्या बाबांना त्यांच्या बाबांकडे मिळालं आणि आईकडनं धर्म, सीकेपी समाजातल्या रीतिरिवाज आणि पद्धती यांचं बालकडू मिळालं. हे करत असताना घरात पैशाची चणचण असली तरीही मामांबरोबर, मावशांबरोबर अतिशय प्रेमळ स्वभाव असलेले पप्पा अतिशय उद्यमी होते. कधी पतंग बनवून विक, फटाकेचा बिझनेस कर, असं काही ना काहीतरी ते करत राहिले. हे सगळे अनुभव मला माझ्या काकांकडनं, आत्याकडनं कळले. त्यानंतर त्यांनी आपलं शिक्षण IIT डिप्लोमा करून पूर्ण केलं. कुटुंबाची जबाबदारी होतीच आणि मग त्यांनी डिव्हिजन केलं. थोड्याच वर्षात सन 1974 साली ठाणे पूर्व शांतिनिकेतन सोसायटी इथे त्यांनी त्यांचं पहिलं घर घेतलं आणि कणेकर परिवाराचा ठाण्यातला प्रवास सुरू झाला. कुटुंबामध्ये आपल्या आतेभावांमध्ये, मावस भावांमध्ये, बहिणींमध्ये पप्पा मोठे होते. त्यामुळे आणि माझे आजी आजोबा आणि हे सगळे इकडे राहण्यामुळे स्टेशनच्या जवळचं शांतिनिकेतन सोसायटीतलं आमचं घर हे कणेकर आणि प्रधान कुटुंबियांचा केंद्रबिंदू बनलं. ठाण्या स्टेशनला आलं आणि विकासकडे गेले नाही असं होणं शक्य नव्हतं. तो प्रवास पुढे होत राहिला. त्याच्यानंतर लग्न आणि इतर जबाबदाऱ्या या त्यांनी बखुबी पार पाडली. हे करत असताना एकीकडे जॉब आणि दुसरीकडे समाजकारण याचा बॅलन्स त्यांनी खूप चांगला होता. एक उदाहरण म्हणून सांगतो. जर मी कोणाला सांगितलं की मी या सोसायटीचा सेक्रेटरी आहे तर युजली लोक नातं ओळखतात. पण 30 वर्ष जास्त एका सोसायटीचा सेक्रेटरी असूनही मी त्यांचा कोणाशी वाद झालेला ऐकलं नाही. फक्त सोसायटीच नाही तर हिंदुस्थान पेट्रोलियम मध्ये ॲज अ युनियन लीडर काम करताना पण त्यांनी प्रचंड प्रेम मिळवलं. आपल्यापेक्षा ज्युनियर्सचे, वर्कर्सचे प्रॉब्लेम सॉल्व्ह तर त्यांनी केलेच, पण त्यांचे रिलेशन त्यांच्या सिनियर बरोबर पण चांगले होते. एखादा मुद्दा अभ्यासपूर्ण आणि मुद्देसूद मांडण्यामध्ये त्यांचा हातखंड होता. असे माझे बाबा विकास कणेकर. ते फक्त समाजात नव्हे तर आपल्या आजूबाजूच्या मित्रपरिवार आणि नातेवाईकांमध्ये पण तेवढेच पॉप्युलर होते. विकास दादा म्हणजे ऑलवेज गो टू पर्सन. कणेकर आणि प्रधान कुटुंबियांचा आधारस्तंभ होता. त्यांनी प्रत्येकाला चढळ हस्ते मदत केली. आर्थिक मदत ही वेगळी झाली, पण कधीही कोणाचे सुख आणि विशेषतः दुःखात सर्वप्रथम जर कोणी फॅमिलीमधला मनुष्य हजर असेल तर तो म्हणजे विकास कणेकर.
मी लहान असताना माझा आणि माझ्या भावाचा हात धरून त्यांनी आम्हाला अनेक गणपतीला पण नेलंय, तसंच अनेकांच्या दुःखामध्ये, हॉस्पिटलमध्ये आणि इतरत्र आम्हाला घेऊन गेले. मला आणि माझ्या भावाला त्यांनी कधीच हे कर किंवा हे करू नको असा उपदेश दिलाच नाही. सतत फक्त त्यांच्या कृतीतनं कसं वागावं, एक आदर्श मुलगा, एक आदर्श भाऊ, एक आदर्श पती, एक आदर्श वडील, असे सगळे रोज आम्ही त्यांच्याकडे बघून शिकत होतो. या सर्व गोष्टींमध्ये एक महत्वाचा मुद्दा म्हणजे त्यांना माझ्या आईची पण तितकीच साथ मिळाली आणि त्यामुळे त्यांचा संसार अतिशय छान चाललेला. सर्व मित्र परिवार अतिशय आनंदात होते. परंतु कधी कधी नियतीला काही गोष्टी मान्य नसतात आणि अराउंड 2012-13 अंदाजे 2 वर्षाच्या कालावधीत माझे आजी, आजोबा आणि आई असे तिघांना देवाज्ञा झाली. दॅट वॉज अ व्हेरी डिफिकल्ट फेज फॉर माय फादर. विकास कळेकरांसाठी तो अतिशय डिफिकल्ट कार्यकाळ होता हे आज मला जाणवतं, मला माहिती आहे. परंतु तरीही एक कुटुंब प्रमुख म्हणून त्यांनी नेहमी आपलं काम केलं, स्वतःला आणि इतरांना सांभाळलं, कधी कोणाला काही सल्ला असेल तर दिला. आणि जसं मी म्हणालो की दरवेळेस स्वतःच्या कृतीतनं एक गोष्ट असते बोलणं, सर्वधर्म समभाव किंवा समाजकारण आणि इतर गोष्टी. पण जेव्हा मी प्रथम त्यांना सांगितलं की बाबा मला लव्ह मॅरेज करायचं आहे किंवा मला इंजिनिअरिंगमध्ये इन्स्ट्रुमेंटेशन नको इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन करायचं आहे, तर त्यावेळेस त्या गोष्टी तितक्या शांतपणे ऍक्सेप्ट करून त्याला सपोर्ट करण्याचं काम केलं. म्हणजे आता मी बोललो ते चांगले बाबा होते, पण ते फक्त बाबा माझ्या आणि माझ्या भावासाठी नव्हते, तर दोन्ही सुनांसाठी पण ते तितकेच चांगले बाबा होते. त्यांना कधी ते ओरडल्याचं मला आठवत नाही. सो असा माझ्या बाबांचा प्रवास होता. मला असं वाटतं की मी मोस्ट ऑफ द गोष्टी कव्हर केलेल्या आहेत. इकडे आलेले त्यांचे हिंदुस्थान पेट्रोलियमचे मित्र यांनी त्यांच्या आठवणी तुमच्याबरोबर शेअर केल्या आहेत, बाकीच्यांनी पण केल्या आहेत. त्याच्यामुळे थोडीशी मला अजून माझ्या वडिलांविषयी ओळख झाली. आता शेवटी फक्त एकच सांगायचं आहे की एक मुलगा किंवा एक मुलगी म्हणून जेव्हा आपण आयुष्यात बिझी होतो तेव्हा कुठेतरी प्रत्येक नेक्स्ट जनरेशनला असं जाणवत असतं की आपण आपल्या आई वडिलांना हवा तेवढा वेळ देत नाही आहोत. आणि ह्या गोष्टींमध्ये अचानक काही गोष्टी होतात. माझे वडील 75 वर्ष जगले. गेल्या वर्षी जुलै महिन्यात आम्ही त्यांची 75 खूप जोरात साजरी केली, जोमाने साजरी केली आणि त्यांना त्यांचा आनंद होता. सो मला एक गोष्ट नक्की माहिती आहे की 75 वर्ष ते खूप आनंदी आणि मजेत आणि तसंच स्वतःच्या नीतिमूल्यांना धरून जगले. म्हणजे एखाद्या माणसाला जर आपल्याला मोजायचं असेल तर आपण युजली त्याच्याकडे किती पैसा आहे, त्याची पदवी काय किंवा त्याचं डेझिग्नेशन काय या गोष्टी बघतो. पण माझ्या बाबांनी मिळवलेली मालमत्ता किंवा ऍक्च्युअल त्यांचं घर जे होतं ते त्यांनी इतक्या लोकांचं जे प्रेम जमा केलं ते होतं. आणि असे माझे पप्पा गेल्या 2 वर्षात पण ऑलवेज हॅपी होते. जेव्हा 75वा वाढदिवस साजरा केला तेव्हा त्यांनी सांगितलं की श्रेयस मला ना सहस्त्र चंद्र दर्शन करायचं, अशी त्यांची इच्छा होती. या 2 काळात प्रत्येक कार्यक्रमात त्यांनी अगदी हरारीने भाग घेतला. माझ्या भावाकडे आणि माझ्याकडे झालेलं गणपती बाप्पाचं आगमन असो, माझ्या मुलाची मुंज असो, माझ्या आत्याकडे आवर्जून भाऊबीजेला जाणं असो किंवा इतर गेट टुगेदर असो, मग ते सिंधी समाजाचं असू दे, मध्यवर्तीचं असू दे, ज्येष्ठ नागरिक संघ, विरंगुळा, त्यांचा प्रसार एवढा मोठा होता की दिवसाला 2 कार्यक्रम त्यांचे ठरलेले असायचे. तर असे माझे बाबा अचानकपणे आजारी पडून त्यांचं जाणं हे ऍक्च्युली आम्हाला खूप धक्कादायक होतं.
वी आर प्लॅनिंग व्हेरी बिग थिंग्स, पण शेवटी कुठेतरी थोडासा वेळ कमी पडतो, तो पडला. आणि म्हणूनच इथे उपस्थित सर्वांना माझी विनंती आहे, स्पेशली ज्येष्ठ नागरिकांना, की प्लीज प्लीज तुमच्या तब्येतीची काळजी घ्या. आणि एवढं बोलून मी माझं मनोगत संपवतो. धन्यवाद.